Lecture number 4, article number 3, direction coefficient. At a point P of a surface, there are three independent vectors n bar, r1 bar and r2 bar. Every vector at a P can therefore be expressed in the form. आपल्याला तीन इंडिपेंडंट वेक्टर दिलेले आहे n बार, r1 बार and r2 बार. एव्हरी वेक्टर, प्रत्येक वेक्टर ॲट अ पॉईंट P कॅन देअरफॉर बी एक्सप्रेस इन द फॉर्म. प्रत्येक वेक्टर आपल्याला एक्सप्रेस लिहिता येते कोणत्या फॉर्ममध्ये? ए बार इज इक्वल टू ए एन एन बार प्लस लॅम्बडा r1 बार प्लस म्यू r2 बार, वेअर द स्केलर ए एन अल्फा अँड यू, स्केलर आहे ए एन अल्फा अँड म्यू आर डिफाइंड युनिकली बाय द रिलेशन. स्केलर आहे ए एन अल्फा म्यू आपल्याला युनिकली बाय द रिलेशनमध्ये लिहिता येते. दिस गिव्स ए बार ॲज द सम ऑफ टू वेक्टर्स ए एन बार नॉर्मल टू सरफेस लॅम्बडा r1 प्लस म्यू r2 in tangent plane at a P. The scalar an is called a normal component of a bar and it is given by the scalar an is called a normal component of the a bar is given by the an is equal to a bar dot product of n bar. an लाच कसं लिहिता येईल आपल्याला? an is equal to a bar dot product of n bar. The vector a bar lies in the tangent plane if and only if an is equal to 0. वेक्टर ए बार लाईज इन द टँजंट प्लेन. जेव्हा वेक्टर ए बार लाय करे टँजंट प्लेनमध्ये किंवा इफ अँड ओनली इफ कंडिशन आहे ए एन इज इक्वल टू 0 असताना. द वेक्टर लॅम्बडा r1 प्लस म्यू r2 इज कॉल्ड द टँजेन्शियल पार्ट ऑफ ए बार. द वेक्टर लॅम्बडा r1 प्लस म्यू r2 इज कॉल्ड द टँजेन्शियल पार्ट ऑफ ए बार and lambda u mu are the tangential component of a bar. These components depend only upon a tangential part of a bar. If a bar is a vector lambda mu, then if जर a bar is a vector lambda comma mu, then mod of a bar square is equal to mod of lambda r1 plus mu of r2. जेव्हा ए बार इज अ वेक्टर लॅम्बडा कॉमा यू असेल तेव्हा कसं लिहिता येईल आपल्याला? मॉड ऑफ ए बार स्क्वेअर इज इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा r1 प्लस म्यू r2 इज इक्वल टू ई लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2f लॅम्बडा म्यू प्लस जी म्यू स्क्वेअर. r1 च्या जागेवर काय लिहिलं आपण? r1 डॉट प्रोडक्ट ऑफ r1 मीन्स ई लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2f लॅम्बडा यू. r1 डॉट प्रोडक्ट ऑफ r2 मीन्स f लॅम्बडा यू प्लस r2 dot product of r2 means g mu square. Therefore mod of a bar is equal to under root of e lambda square plus 2f lambda u mu plus g mu square. Next definition, direction coefficient of satisfy the above identity. Let b be the unit vector along the tangential vector at a point P. So B is equal to L r1 plus M r2 and mod of B is equal to 1. We have E lambda square plus 2f lambda mu plus G mu square is equal to 1. Hence the direction coefficient satisfy the above identity. This equation above mod of a bar is equal to under root of e lambda square plus 2f lambda mu plus g mu square. Hence the direction coefficient of satisfy the above identity. This equation expansion of the mod of a bar. Note the direction coefficient L, M are analogous to the direction cosine L, M, n satisfying the identity L square plus M square plus n square is equal to 1 in the Cartesian geometry of the 3 dimension. The direction coefficient जर आपण L, M are the analogous of the direction cosine L, M, n
satisfy the identity. कोणती आयडेंटिटी? एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 इन द कार्टेशियन जॉमेट्री ऑफ द 3 डायमेन्शन. नेक्स्ट थेरम बघू आपण. इफ एल कॉमा एम अँड एल डॅश कॉमा एम डॅश आर द डायरेक्शन कोएफिशियंट. आपल्याला एल कॉमा एम अँड एल डॅश कॉमा एम डॅश आपल्याला डायरेक्शन कोएफिशियंट दिलेला आहे ऑफ द 2 डायरेक्शन ॲट अ पॉईंट पी. 2 डायरेक्शन आहे ॲट अ पॉईंट पी वर ऑन द सरफेस अँड थिटा इज द अँगल बिटवीन द 2 डायरेक्शन ॲट अ पॉईंट पी. आपल्याला 2 डायरेक्शन कोएफिशियंट दिलेला आहे आणि थिटा इज द अँगल बिटवीन द 2 डायरेक्शन. म्हणजे थिटा दोघांच्या डायरेक्शनचा सेम अँगल दिलेला आहे ॲट अ पॉईंट पी. देन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कॉस थिटा इज इक्वल टू ई एल एल डॅश प्लस एफ ऑफ एल एम डॅश प्लस एल डॅश एम प्लस जी एम एम डॅश. सेकंड प्रूव्ह करायचं आहे साइन थिटा इज इक्वल टू एच इंटू एल एम डॅश मायनस एल डॅश एम. सो प्रूफ बघू आपण. लेट्स प्रूफ. इफ एल अँड एम एल कॉमा एम अँड एल डॅश कॉमा एम डॅश आर द डायरेक्शन कोएफिशियंट ऑफ द 2 डायरेक्शन ॲट द सेम पॉईंट. आपण एल कॉमा एम अँड एल डॅश कॉमा एम आर द डायरेक्शन कोएफिशियंट घेतलं. द 2 डायरेक्शन ॲट द सेम पॉईंट, दोन्ही सेम पॉईंट पी on the surface r bar is equal to r bar of u comma v. Then the corresponding unit vector along this direction at a point p are a is equal to l of r1 plus m of r2, a dash is equal to l dash of r1 plus m dash of r2. सो हे कुठून घेतलं आपण? a आणि a dash बाय द डायरेक्शन कोएफिशियंट वरून आपण लिहू शकतो b bar is equal to l r1 plus m r2 means a is equal to l r1 plus m r2. दोन सपोज आपण डायरेक्शन कोएफिशियंट घेतले r1 आणि r2 आणि सेम अँगल डायरेक्शन कोएफिशियंट घेतले r1 आणि r2 आणि अँगल बिटवीन द 2 डायरेक्शन म्हणजे r1 आणि r2 अँगल घेतला थीटा आणि p इज द डायरेक्शन ऑफ द पॉइंट. लेट थीटा बी द अँगल बिटवीन द 2 डायरेक्शन मेजरिंग थीटा फ्रॉम द डायरेक्शन r1 to r2 through the smaller angle. We have a dot product of a dash is equal to cos theta. दोन अँगल r1 आणि r2 corresponding कोएफिशियंट घेतले. स्मॉल थीटा p is the same angle, p is the same direction of the point. Cos theta is equal to a dot product of a dash and sin theta is equal to a cross product of a dash. We have a dot product of a dash is equal to cos theta, a cross product of a dash is equal to sin theta n bar. इक्वेशन नंबर 2 दिलं. नाउ a dot product of a dash is equal to व्हॅल्यू पुट केली आपण. a dot product of a dash is equal to a ची व्हॅल्यू काय? l r1 plus m r2 dot product of a dash ची व्हॅल्यू काय? l dash r1 plus m dash r2 is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण l r1 इंटू l dash r1 l इंटू l dash r1 स्क्वेअर r1 इंटू r1 स्क्वेअर प्लस l r1 इंटू m dash r2 सो l m dash r1 इंटू r2 प्लस m r2 इंटू l dash r1 m l dash r1 इंटू r2 प्लस m r2 इंटू m dash r dash m dash r1 इंटू r2 is equal to l dash r1 square l dash r1 square plus l m dash to l dash कॉमन काढला l m dash plus l dash m into r1 into r2 plus m dash r2 square r1 into r2 square is equal to r1 square means r1 dot product of r1 means e l dash plus r1 dot product of r2 means f l m dash plus l dash m plus r2 dot product of r2 means g m dash. याला इक्वेशन नंबर आपण 3 दिलं. सो युजिंग इक्वेशन 2 आणि 3 वरून आपण वी गेट काय लिहू शकतो? cos theta is equal to put this value using इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण cos theta is equal to आणि इक्वेशन 3 मध्ये आपल्याला काय भेटली? व्हॅल्यू भेटली a
dot product of A dash G. Put this value of equation 2. So cos theta is equal to E into L dash plus F of L M dash plus L dash M plus G M dash. हेच आपल्याला फर्स्ट प्रूव्ह करायचं होतं, हेन्स प्रूव्ह. सेकंड प्रूव्ह करू आपण फर्दर. ए क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए डॅश इज इक्वल टू एल आर वन प्लस एम आर टू क्रॉस प्रोडक्ट ऑफ एल डॅश आर वन प्लस एम डॅश आर टू. सो सिन्स आर वन क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर वन is equal to R2 cross product of R2 is equal to 0, orthogonal same cross product is equal to 0, we have A cross product of A dash is equal to L M dash minus M L dash cross product of R1 cross product of R2. So using R1 cross product of R2 is equal to NH. So we take a determinant and this put this value A cross product of A dash. So LR1 MR2 and L dash 1 MR2. So this substitute determinant. So this value R1 cross product of R2 is equal to NH. Then the above equation becomes A cross product of A dash is equal to L M dash minus M L dash into NH. So using equation 2 in 4 we get equation 2 मध्ये आपण 4 value put करू. So sin theta is equal to L M dash minus M L dash into H into N. So N bar is equal to N bar get cancel. So sin theta is equal to L M dash minus M L dash into H, where H is equal to under root E G minus F square. When the two direction are orthogonal, then cos theta is equal to 0, which is gives the term of direction coefficient L E L dash plus F of L M dash plus M L dash plus G M dash is equal to 0. Hence proved. Next theorem. If L dash M dash are the direction coefficient of the line which make an angle theta pi by 2 with the line whose direction coefficient are L comma M, then L dash is equal to minus 1 upon H into FL plus GM, and second is M dash is equal to 1 upon H into EL plus FM. So the direction coefficient is L dash and M dash. Make the angle दिलेला आहे थीटा पाय बाय 2. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे L dash is equal to minus 1 upon H FL plus GM, and second is M dash is equal to 1 upon H EL plus FM. So proof बघू. If L comma M and L dash comma M dash are the two direction at a point on the surface, then by theorem, आताच आपण theorem बघितली मागच्या लेक्चर मध्ये, त्यावरून आपण लिहू शकतो if L comma M and L dash comma M dash are the two direction coefficient at the same point on the surface, then by we have cos theta is equal to E L dash plus F of L M dash plus L dash M plus G M dash. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. sin theta is equal to H of L M dash minus L dash M, याला इक्वेशन नंबर 2 दिलो. when theta is equal to theta काय दिलेलं आहे pi by 2, we have the from equation 1. so cos theta pi by 2 is equal to 1. So E L dash plus F of L M dash plus L dash M plus G M dash is equal to 0. Again E L dash plus F of L M dash plus F of L M dash, F into L M dash plus F into L dash M plus G M dash is equal to 0. So L dash is common, this term is L dash is common. L dash is equal to EL plus FM plus M dash, and M dash is this term is common. M dash is equal to FL plus GM is equal to 0. The above equation is satisfied for L dash is equal to minus alpha into FL plus GM, and M dash is equal to alpha F EL plus FM. याला इक्वेशन नंबर 3 दिलं.
We shall find the alpha find with the help of equation 2. इक्वेशन 2 चा हेल्प घेऊन आपल्याला अल्फा फाइंड आउट करायचा आहे. व्हेन थिटा दिलेला आहे आपल्याला π/2 वी हॅव द फ्रॉम इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 काय साइन थिटा इज इक्वल टू h ऑफ एल एम डॅश मायनस एल डॅश एम डॅश. सो साइन π/2 इज इक्वल टू 1. सो h ऑफ एल एम डॅश मायनस एल डॅश एम इज इक्वल टू 1. सो 1 काउंट घेतला आपण. साइन π/2 इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 4 दिलं. युजिंग इक्वेशन 3 इन 4 वी गेट. इक्वेशन 3 मध्ये 4 इक्वेशन 3 इन 4 वी गेट. पुट व्हॅल्यू आपण व्हॅल्यू पुट करू कशाची, एल डॅशची आणि एम डॅशची. कशामध्ये, इक्वेशन 3 मध्ये. सो काय होईल मग, एच एल एम डॅशची व्हॅल्यू काय आहे, अल्फा ई एल प्लस एफ एम प्लस एच एम. एम डॅशची व्हॅल्यू काय, अल्फा एफ एल प्लस जी एम इज इक्वल टू 1. इक्वेशन 4 मध्ये आपण 3ची व्हॅल्यू पुट केली. सो विच गिव्स 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू एच इंटू ई एल स्क्वेअर प्लस 2 एफ एम